कोपरगावात दुर्दैवी घटना, इलेक्ट्रिक मोटारीचा शॉक लागून महिलेचा मृत्यू। कोपरगाव शहरातील लक्ष्मीनगर परिसरात एका दुर्दैवी घटना घडली असून घरी पाणी भरत असताना इलेक्ट्रिक मोटारीचा शॉक लागून एका महिलेचा मृत्यू झाला आहे। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। मृत महिलेचे नाव ज्योती प्रकाश त्रिभुवन, वय अंदाजे 50 वर्ष, राहणार लक्ष्मीनगर कोपरगाव असे आहे। प्राथमिक माहितीनुसार आज सोमवार दिनांक 9 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास घरातील इलेक्ट्रिक मोटार सुरू असताना अचानक त्याचा जोरदार शॉक लागल्याने त्या गंभीर जखमी झाल्या। कुटुंबियांनी तातडीने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले। त्यांच्या पश्चात 2 मुले व 2 विवाहित मुली आहेत। या घटनेची माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करून पुढील तपास सुरू आहे। सदर घटनेमुळे लक्ष्मीनगर परिसरात शोककळा पसरली आहे। दरम्यान नागरिकांनी घरगुती विद्युत उपकरणांचा वापर करताना आवश्यक ती काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे।